प्रिय बंधू भगिनीनो, आज मी योहानकृत शुभवर्तमान अध्याय 14 वचन 15 ते 21 येशू पवित्र आत्मा पाठवण्याचे वचन देतो यावर चिंतन करत आहे. येशू पवित्र आत्मा पाठवण्याचे वचन देतो या विषयावरील माझ्या चिंतनाची सुरुवात मी जीवघेण्या अपघातातून आणि मेंदूच्या अत्यंत गंभीर शस्त्रक्रियेतून सुखरूप वाचलेल्या 3 मुलांच्या वडिलांच्या एका हृदयस्पर्शी कथेने करू इच्छितो. ही कथा 3 मुलांच्या वडिलांची आहे, जे एका जीवघेण्या अपघातातून आणि मेंदूच्या अत्यंत गंभीर शस्त्रक्रियेतून सुखरूप बचावले. तसेच 1 आठवडाभर अचेतन अवस्थेत राहिल्यानंतरही त्यांना पुन्हा एकदा आपल्या मुलांसोबत असण्याचा योग आला. कथा: विन्सेंट एका बहुराष्ट्रीय कंपनीत कामाला होता. त्याचे कार्यालय त्याच्या घरापासून दुचाकीने केवळ 1 तासाच्या अंतरावर होते. विन्सेंटला दुचाकीची विशेष आवड असल्यामुळे आणि त्याला दुचाकीवरून प्रवास करायला मनापासून आवडत असल्यामुळे तो नेहमीच आपल्या दुचाकीवरून कार्यालयात जात असे. एके दिवशी जेव्हा तो आपल्या कार्यालयाच्या दिशेने निघाला होता, तेव्हा समोरच्या दिशेने येणाऱ्या एका ट्रकच्या चालकाने, ज्याला कदाचित खूप घाई झाली होती आणि जो दुसऱ्या एका वाहनाला ओलांडून पुढे जाण्याचा प्रयत्न करत होता, त्याने आपला ट्रक थेट विन्सेंटच्या दुचाकीवर धडकवला. या अपघातात विन्सेंट गंभीररित्या जखमी झाला. त्याला तातडीने जवळच्या एका मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची बातमी मिळताच धावत पळत रुग्णालयात पोहोचलेल्या विन्सेंटची पत्नी आणि इतर कुटुंबियांना डॉक्टरांनी सांगितले की जर विन्सेंटवर त्वरित मेंदूची शस्त्रक्रिया केली तरच या अपघातातून त्याच्या वाचण्याची पुसटची शक्यता आहे. विन्सेंटच्या पत्नी आणि त्याच्या कुटुंबियांनी त्याला संमती दिली आणि विन्सेंटवर तातडीची मेंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर विन्सेंट 1 आठवडाभर अचेतन अवस्थेत होता. त्यानंतर त्याने आपले डोळे उघडले आणि आपल्या बिछाण्याभोवती जमलेल्या पत्नीकडे व मुलांकडे पाहिले. जेव्हा विन्सेंटने आपले डोळे उघडले आणि तेव्हा चेहऱ्यावर एक पुसटचे हास्य घेऊन आपल्या सभोवताच्या लोकांकडे पाहिले, तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाने सुटकेचा निश्वास सोडला. अशा प्रकारे ईश्वराच्या कृपेने विन्सेंट त्या जीवघेण्या अपघातातून सुखरूप बचावला आणि आपल्या कुटुंबाला व मुलांना अनाथ न करता तो पुन्हा त्यांच्या सहवासात परत येऊ शकला. कथेचा संदेश असा आहे की अनेक लोकांना आयुष्यात जीवघेण्या परिस्थितींचा सामना करावा लागतो, परंतु ईश्वराच्या कृपेने त्यातले काही जण त्यातून सुखरूप बाहेर पडतात आणि आपल्या मुलांना अनाथ होऊ देत नाहीत. येशूने अगदी हेच केले. 3 दिवसानंतर तो मृत्यूतून परत आला. त्याने आपल्या शिष्यांना अनाथ म्हणून सोडून दिले नाही. अर्थात विन्सेंटच्या वाचण्याच्या कथेमध्ये आणि येशूच्या पुनरुत्थानामध्ये खूप मोठा फरक आहे. विन्सेंट मेला नव्हता, त्याने आपली शुद्ध गमावली होती, जी डॉक्टरांचे प्रयत्न आणि त्यांचे कुटुंबीय व इतरांच्या प्रयत्नांमुळे त्याला पुन्हा प्राप्त झाली. दुसरीकडे येशू मात्र खरोखरच मेला होता आणि 3 दिवसानंतर त्याचे पुनरुत्थान झाले व तो आपल्या शिष्यांकडे परत आला. येशू आपल्या शिष्यांना वचन देतो की तो त्यांना अनाथ म्हणून सोडून देणार नाही. शुभवर्तमानातील या उतार्यामध्ये योहान येशूने आपल्या शिष्यांना उद्देशून उच्चारलेले शब्द उद्धृत करतो. त्यामध्ये तो त्यांच्याशी खालील गोष्टींविषयी बोलतो. 1. येशूच्या आज्ञांचे पालन करणे. येशूने आपल्या शिष्यांना सांगितले, जर तुम्ही माझ्यावर प्रीती केली तर माझ्या आज्ञा पाळा. योहान 14:15. येशू आपल्या शिष्यांना हे स्पष्ट करतो की त्याच्यावरील त्यांची प्रीती केवळ शब्दांपुरती मर्यादित नसावी, तर येशूवरील त्यांची प्रीती ही त्याच्या आज्ञांचे पालन करण्याच्या प्रत्यक्ष कृतीद्वारे व्यक्त होणे आवश्यक आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर येशूवरील आपली प्रीती ही त्याच्या आज्ञांचे पालन करण्या इतकीच मोलाची आहे. योहानही अगदी हेच सांगतो जेव्हा तो म्हणतो, कारण परमेश्वरावर प्रीती करणे म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणे होय आणि त्याच्या आज्ञा जड नाहीत. योहानाचे पहिले पत्र 5:3. अशा प्रकारे येशू हे स्पष्ट करतो की
येशूवरील प्रीती आणि त्याच्या शिकवणुकीचे पालन करणे यांच्यामध्ये एक घनिष्ठ संबंध आहे. म्हणूनच आपण येशूवरील आपली प्रीती त्याच्या आज्ञांचे पालन करण्याच्या प्रत्यक्ष कृतींद्वारे व्यक्त करणे गरजेचे आहे. येशूच्या या आज्ञा नवीन करारामध्ये न्यू टेस्टमेंटमध्ये आढळतात. जे लोक मत्ते, मार्क, लूक आणि योहान या शुभवर्तमानातील उतारे वाचतात आणि त्यावर चिंतन करतात त्यांना येशूच्या आज्ञांची ओळख होईल. त्यामुळे जे लोक ही चारही शुभवर्तमाने वाचतात, त्यावर मनन करतात आणि त्यामध्ये नोंदवलेल्या येशूच्या शिकवणीनुसार आपले जीवन घडवतात, ते येशूच्या शिकवणीनुसारच आपले जीवन जगत असतात. येशूच्या आज्ञांचे पालन करणे याचा नेमका अर्थ हाच आहे. 2. आपल्या शिष्यांना सत्याचा आत्मा देण्याविषयी येशूने दिलेले वचन. म्हणून येशू आपल्या शिष्यांना दिलेले ते वचन पूर्ण करील की जर त्याने त्याच्या आज्ञा पाळल्या तो त्यांना मदत करण्यासाठी आणि त्यांच्या सोबतीला राहण्यासाठी आणखी एक कैवारी देईल. अशा प्रकारे जर शिष्यांना सत्याचा आत्मा हवा असेल तर त्याने येशूच्या आज्ञा पाळणे आवश्यक आहे. म्हणून जर आपल्याला येशूकडून पवित्र आत्म्याची देणगी प्राप्त करण्याची इच्छा असेल तर आपण येशूच्या आज्ञा पाळण्यास सुरुवात करणे गरजेचे आहे. जेव्हा येशू आपल्याला पवित्र आत्म्याविषयी सांगतो की तो आपल्यामध्ये वास करतो आणि आपल्या अंतर्यामी राहील, तेव्हा आपण त्याच्या शब्दांवर विश्वास ठेवणे गरजेचे आहे. यामुळे आपल्या खांद्यावर एक मोठी जबाबदारी येऊन पडते, ती म्हणजे आपण सतत सावध व दक्ष राहिले पाहिजे. ईश्वराची इच्छा पूर्ण करण्याचा नेहमीच प्रयत्न केला पाहिजे आणि सैतानाच्या मोहांना दूर ठेवण्याचा निकराने प्रयत्न केला पाहिजे. 4. येशूने आपल्या शिष्यांना वचन दिले की तो त्यांना अनाथ म्हणून सोडून जाणार नाही, तर तो स्वतः त्यांच्याकडे परत येईल. येशू आपल्या शिष्यांना वचन देतो की तो त्यांना अनाथ म्हणून सोडून जाणार नाही, तर तो त्यांच्याकडे परत येईल, जेणेकरून त्यांना आपल्या जीवनात ईश्वराच्या उपस्थितीचा अनुभव घेता येईल. अशा प्रकारे तो आपली निरंतर उपस्थिती आणि काळजी यांचे वचन आपल्या शिष्यांना देतो. आपल्या पुनरुत्थानानंतर जेव्हा येशू आपल्या शिष्यांना भेटतो तेव्हा तो हेच आश्वासन पुन्हा एकदा देतो. तो त्यांना म्हणतो, आणि पहा, युगाच्या अंतापर्यंत मी सर्वदा तुमच्या संगतीस आहे. मत्ते 28:20. आपल्या निरंतर उपस्थितीचे हे आश्वासन विश्वासणाऱ्यांना आत्मविश्वास, समाधान आणि सुरक्षितता प्रदान करते. कारण आता त्यांना खात्री असते की येशू त्यांना कधीही एकटे किंवा अनाथ म्हणून सोडून जाणार नाही. येशूने आपल्या शिष्यांना दिलेले आश्वासन येशूवर विश्वास ठेवणाऱ्यांच्या पुनरुत्थानाकडेही निर्देश करते. संत पौलही पुनरुत्थानावरील आपला विश्वास दृढपणे मांडतो, जेव्हा तो म्हणतो, जर आपण ख्रिस्ताबरोबर मेलो असलो तर आपण त्याच्याबरोबर जगूही, असा आपला विश्वास आहे. रोमकरास पत्र 6:8. त्यामुळे आपल्याला ही आशा मिळते की आपणही येशूबरोबर पुनरुत्थित होऊ. येशू जेव्हा आपल्याला सांगतो की तो आपल्याला अनाथ म्हणून सोडून जाणार नाही, तर आपल्याकडे परत येईल, तेव्हा आपण त्याच्यावर विश्वास ठेवणे गरजेचे आहे. हा विश्वास आपल्याला मदत करेल, जेणेकरून येशूने या जगात आपल्याला सोपवलेले कार्य आपण प्रामाणिकपणे आणि निष्ठेने पार पाडू शकू. कारण पवित्र आत्मा सदैव आपल्या संगतीस आणि आपल्या अंतर्यामी असेल आणि तो आपल्याला आत्म्याची फळे व आत्म्याची दाने प्रदान करेल, ज्यांच्या सहाय्याने आपण आपले कार्य प्रामाणिकपणे व निष्ठेने पार पाडू शकू आणि आपल्या उद्देशात यशस्वी होऊ शकू. आत्म्याची फळे म्हणजे 9 सद्गुण होत: प्रेम, आनंद, शांती, सहनशीलता, दयाळूपणा, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता आणि आत्मसंयम. गलतीकारास पत्र 5:22. आणि आत्म्याची दाने म्हणजे परमेश्वराने ख्रिश्चनांना दिलेल्या विशेष क्षमता किंवा शक्ती होत. या आत्म्याच्या दानाच्या माध्यमातून ख्रिश्चनांनी परमेश्वराची सेवा करावी अशी अपेक्षा असते, जेणेकरून ख्रिस्ताच्या शरीराचा म्हणजे मंडळीचा, ख्रिस्त सभेचा फायदा होईल. येथे ख्रिस्ताचे शरीर या संज्ञेद्वारे चर्च, ख्रिस्त सभा या संस्थेचा निर्देश करण्यात आला आहे. आत्म्याची दाने खालीलप्रमाणे आहेत: ज्ञान, बुद्धी, विश्वास, रोग बरे करण्याची दाने, चमत्कार करण्याची शक्ती, संदेशवहन, भविष्यवाणी, आत्म्यांची पारख करण्याची शक्ती, विविध प्रकारच्या भाषा बोलण्याची शक्ती आणि त्या भाषांचा अर्थ सांगण्याची शक्ती. कोरिन्थीकरास पहिले पत्र अध्याय 12 वचन 4 ते 11. आपण आत्म्याची फळे आणि आत्म्याची दाने नम्रतेने व कृपेने स्वीकारली पाहिजेत.
आपल्याला ही फळे व दाणे दिल्याबद्दल आपण परमेश्वराची स्तुती व आभार मानले पाहिजेत आणि ख्रिस्ताचे शरीर म्हणजे ख्रिस्त सभा उभारण्यासाठी त्यांचा उपयोग केला पाहिजे. हे कार्य आपण विश्वासूपणे आणि काळजीपूर्वक केले पाहिजे, जेणेकरून परमेश्वराच्या नावाचा महिमा होईल. 5. येशूने आपल्या शिष्यांना दिलेले वचन हे की जरी जगाला तो यापुढे दिसणार नसला तरी शिष्यांना मात्र तो दिसेल. येशू आपल्या शिष्यांना असे वचन देतो की जरी जगाला तो यापुढे दिसणार नसला तरी शिष्यांना मात्र तो दिसेल, कारण तो स्वतः जिवंत असल्यामुळे तेही जिवंत राहतील. जेव्हा येशू आपल्याला सांगतो की जरी जगाला तो यापुढे दिसणार नाही तरी आपल्याला मात्र तो दिसेल, तेव्हा आपण त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे, कारण तो जिवंत असल्यामुळे आपणही जिवंत राहू. येशूच्या या वचनावरील विश्वास आपल्याला पवित्र आत्म्यावर ठामपणे विश्वास ठेवण्याची आणि पवित्र आत्मा आपल्याला जे काही करायला प्रेरित करतो ते सर्व करण्याची स्फूर्ती देतो. 6. येशूने आपल्या शिष्यांना दिलेली ही शिकवण की तो आपल्या पित्यामध्ये आहे, ते त्याच्यामध्ये आहे आणि तो त्यांच्यामध्ये आहे, या येशूच्या शिकवणीवर आपण ठामपणे विश्वास ठेवणे गरजेचे आहे. की तो आपल्या पित्यामध्ये आणि आपण त्याच्यामध्ये आहोत आणि तो आपल्यामध्ये आहे. पुन्हा एकदा सांगायचे तर हा विश्वास आपल्याला आपल्या जीवनात परमेश्वराच्या इच्छेचा सदैव स्वीकार करण्याची आणि तिचे पालन करण्याची आपली जबाबदारी याची जाणीव करून देतो. 7. येशूने आपल्या शिष्यांना अशी शिकवण दिली की ज्याच्यापाशी त्याच्या आज्ञा आहेत आणि जो त्यांचे पालन करतो तोच खऱ्या अर्थाने त्याच्यावर प्रेम करतो. येशू आपल्याला अशी शिकवण देतो की ज्याच्यापाशी त्याच्या आज्ञा आहेत आणि जो त्यांचे पालन करतो तोच त्याच्यावर प्रेम करतो. याचा अर्थ असा की येशूविषयीचे आपले प्रेम हे त्याच्या आज्ञांचे पालन करण्याद्वारेच आणि तेही अत्यंत ठोस व प्रत्यक्ष स्वरूपात व्यक्त होणे आवश्यक आहे. यामुळे येशूच्या आज्ञांचे पालन करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे, कारण केवळ जे येशूवर प्रेम करतात त्यांच्यावरच त्याचा पिता प्रेम करेल आणि येशूही त्यांच्यावर प्रेम करून स्वतःला त्यांना प्रकट करेल. तेव्हा जर आपण येशूच्या आज्ञांचे पालन करण्यास यशस्वी झालो तर त्याचा पिता आपल्यावर प्रेम करेल आणि येशूही आपल्यावर प्रेम करून स्वतःला आपल्याला प्रकट करेल. हे येशूने आपल्या सर्वांना दिलेले एक महान वचन म्हणजे वादा आहे आणि म्हणूनच आपण येशूवर प्रेम करणे गरजेचे आहे, जेणेकरून त्याचा पिता आपल्यावर प्रेम करेल आणि येशूही आपल्यावर प्रेम करून स्वतःला आपल्याला प्रकट करेल. प्रिय बंधू भगिनींनो, माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माझे विचार प्रेमाने ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद. तुमच्या प्रतिक्रिया व सूचना मला जरूर कळवा. कृपया 7030447934 या व्हॉट्सअप क्रमांकावर लिहा किंवा कॉल करा. माझे व्हॉट्सअप चॅनल पॅट्रिक रिफ्लेक्शन्सवर बायबलवरील चिंतन, मानसोध्यात्मिक विषयांवरील व्हिडिओ, विचारलेख आणि निवडक प्रेरणादायी सामग्री उपलब्ध आहे. कृपया चॅनलला फॉलो करा. माझे यूट्यूब चॅनल फादर डॉक्टर पॅट्रिक डिसूजाला भेट द्या व सबस्क्राईब करा, पुरस्कृत करा. तसेच https://worldofemotions.in या वेबसाईटवरून ट्रेजर्स ऑफ ह्युमन पर्सन हे माझे पुस्तक ईबुक व ऑडिओबुक स्वरूपात मोफत डाउनलोड तुम्ही करू शकता. माझे व्हिडिओ चिंतन फेसबुकवर सुद्धा उपलब्ध आहे. कृपया ही माहिती तुमच्या मित्राशी शेअर करा. वैयक्तिक मार्गदर्शनासाठी किंवा तुम्ही कॅथलिक असल्यास कन्फेशनसाठी माझ्याशी संपर्क साधू शकता. आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. परमेश्वर तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना आरोग्य, आनंद व आशीर्वाद देवो. त्याचप्रमाणे तुमची सर्व स्वप्न, इच्छा व आकांक्षा त्याच्या इच्छेप्रमाणे पूर्ण करत. आमेन. आभारी.